तरुणाईला मैदानावरती खेळण्याची आपण पाहतो ठिकाणी सुवर्ण संधी आणि त्याचबरोबरीत संघ भावनेचा विकास, नेतृत्व गुण आणि हार जीत या पलीकडचं मैत्रीचं आणि एक वेगळं स्मरणीय क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून तयार करण्याचं काम आयोजक कमिटी करते। टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा डिसिजन पुढे सांगण्यात आला आणि क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानावरती तयार झालेली आहे। तर पहिली सलामीची जोडी प्रथम बॅटिंग ऑर्डर आपण बघतो मैदानावरती पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन पुढे समोर ठेवण्यात आलेलं आहे। ऋतिक गजर बरोबरीत पुन्हा एकदा टीजे तेजस आपण पाहतो मैदानावरती संघाचा कॅप्टन आतमध्ये असणार आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार होणारा खेळाडू, सुसंवाद, टीम वर्क आणि खेळात एक नैसर्गिक जादू तयार करणारा खेळाडू म्हणजे क्षितिज दिवेकर। ज्या खेळाडूचा खेळ बघणं यासाठी सुद्धा भरपूर मोठा प्रेक्षक वर्ग मैदानावरती येत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मैदानावरती तयार असणारा, उभा असणारा, स्वारस्य तयार करणारा संघ आहे टीम पारगाव। भविष्यातला एक मोठा चमकणारा तारा म्हणून अनेक ताकवणेकडे बघितलं जायचं आणि तो तारा किती चमकला हे आपल्या सर्वांना माहित आहे। याच गावातून जन्म घेणारा हा खेळाडू, याच गावातला सुपुत्र, ज्यानं ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की वेगळी ओळख तयार केली आणि आज त्याच्या पुढे ऋतिक गजरचं आव्हान आहे। त्यामुळे दोन सुपरस्टार ज्यावेळेस एकमेकांच्या पुढे असणार आहे त्यावेळेस चाचणी असणार आहे दोघांची सुद्धा की इथून पुढे कोणता संघ क्वालिफाय होईल यासाठी मैदानावरची जिद्द आणि मैत्रीची आणि धैर्याची परीक्षा दाखवणारे खेळाडू अनेक दाखवणे आणि ऋतिक गजर ओपनला एका टीम मधून खेळणारे खेळाडू आहेत। आज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तयार। तर पुढे आपण बघू शकतो एक वेगळी जादू तयार करणारा, गतीवरती अर्थात स्वार होणारा हा खेळाडू क्षितिज दिवेकर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठीची जबाबदारी पुन्हा त्याच्या खांद्यावरती संघनायक जितेन शेळकेनं सोपवलेली आहे। तौसिफला आपण बघतोय आज या टीम मधून पुढे येताना। अपकमिंग सुपरस्टार काय गोलंदाजी केली या खेळाडूने, विशेष म्हणजे शेवटचे 6 बॉल हाताळलेत आज दिवसभर। त्याचबरोबर तुम्ही बघताय रोहित हिटमॅन, नावात रोहित असलं तरी विराट कोहलीचा मोठा फॅन तो मैदानावरती। तर आज किशोर शिंदे बरोबरीत यश ही पुन्हा भावांची जोडी या टीम मधून तयार आहे आणि आजच्या दिवसातील होणारा शेवटचा आणि अंतिमचा सामना। पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी क्षितिज दिवेकरच्या हातावरती चेंडू सोपवण्यात आलेला आहे। विशाल मोरे आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती ऍड झाल्यानंतर टीम मधली परिस्थिती बदलते, संघाची ताकद वाढते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। पहिल्या मॅच मध्ये असणारी अनुपस्थिती कुठेतरी त्यांची उणीव भासून गेली। वार्ड नंबर 2 चे खेळाडू आहेत इथे। वाघजाईचा संघ सुद्धा तुम्ही बघू शकता, किशोर भाऊ सुद्धा वार्ड नंबर 2 मध्येच आहेत, मात्र वार्ड नंबर 2 मधून 2 टीम आहेत आणि विशाल मोरे बनाम किशोर भाऊ बिग बॅटल। एकाच वार्डातील दोन तगड्या खेळाडूंना एकमेकांच्या पुढे आपण बघणार आहोत। दोन एकमेकांचे चांगले मित्र, कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून वार्ड नंबर 2 बनाम वार्ड नंबर 2 येत्या 4 तारखेला तुकाई मंदिराच्या समोर मजा येणार आहे ती स्पर्धा बघत असताना सुद्धा आपण बघू। मॅच आपण पाहतो सुरू होते मिड ऑफ मध्ये खेळलेला हा बॉल, क्षेत्ररक्षक यावेळेस किशोर असावा पुढे, फेक थोडीशी उशिरा पोहोचतीये आणि फेक येतीये तोपर्यंत खेळाडू तेजसला टीजेला आपल्या क्रीज मध्ये येण्याची सुवर्ण संधी किंवा तितका वेळ त्याला मिळाला आणि तो खेळाडू आपल्या क्रीज मध्ये येऊन थांबला। दोन्ही संघांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहे, कारण खेळाची जिद्द आणि आत्तापर्यंत दिवसभरामध्ये केलेला दोघांचाही प्रवास अप्रतिम राहिलेला आहे। त्यामुळं खेळाची संस्कृती जपणारे 2 जिल्हे नगर पुणे आणि एक पुण्याची टीम तर एक नगरची, एक श्रीगोंदा तालुक्यातील आणि एक दौंड तालुक्यातील, अशी 2 वेगवेगळ्या जिल्ह्यातील असणारे ह्या 2 गावातील आपण पाहतो ठिकाणी मुलांना या मैदानावरती खेळताना बघतोय। धावफलकावरती पहिलं षटक सुरू असताना 2 धावा धावफलक दाखवतोय। पहिल्या क्रमांकाचं क्षितिज दिवेकरचं षटक व्हेरिएशन आहे। क्षितिज दिवेकरकडे टप्पा चांगला आहे आणि नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू कॅल्क्युलेटर क्रिकेट खेळतो। उजव्या हाताने गोलंदाजी करणारा खेळाडू बॅटिंगसाठी मात्र डावखुऱ्या हाताचा पवित्रा वापरतो, त्यामुळे बेस्ट ऑलराऊंडर असणारा खेळाडू आणि आजही इथे पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळत असताना संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित करण्याचं काम केलेला हा खेळाडू जो तुम्ही बघताय मैदानावरती।
बक्षीसपात्र फेरीमध्ये येण्यासाठी अर्थात दोघांनाही विजय महत्वाचाच. हा बॉल यावेळेस थोडंसं गती परिवर्तन अक्रॉस दी लाईन कार्पेट आडव्या बॅटनं पुढे हा बॉल खेळलेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये किशोर, पुन्हा चांगलं कलेक्शन, चांगली फेक तिकडे बघायला मिळाली. धावफलक वाढेल षटक क्रमांक 1 मध्ये. धावफलक येतो 3 धावा पहिल्या षटकाचा खेळात मध्ये पुढे सुरू असताना. तीन धावा धावफलकीवरती. इथे आमच्या बरोबर चेतन सीसी. 3 धावा धावफलकीवरती. हा बॉल ऋतिक गजर, मोठ्या फटक्याचा शोध, तौसिफ डाऊन दी बॉल, टिपलेला झेल आणि तौसिफने घेतलेला ऋतिक गजरचा झेल मोठी गोष्ट आहे. आज दिवसभर त्याच्याकडून शेवटचं षटक. कालही भवानीनगर मध्ये तिकडेही तुम्ही बघाल बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळणारी टीम पारगाव, तिकडेही शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी तौसिफकडे देण्यात येत होती. त्याने ती खूप उत्तमरित्या अर्थात त्याची जी जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती दिलेली ती खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतो हाताळलेली आहे. आणि आजही शेवटचं षटक टाकत असताना त्याची काळामत तर बघितलीच, मात्र या बरोबरीत त्याचा आता घेतलेला झेल सुद्धा खूप चांगला राहिला. या बरोबरीत ऋतिक गजरला थांबावं लागतंय. पहिला धक्का असणारे हा टीम SSK साठी. ऋतिक बाद होऊन माघारी. षटक क्रमांक पहिलं आतमध्ये टाकून कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये क्षितिज दिवेकरनं दिल्या त्या फक्त 3 धावा, मिळवली 1 विकेट. ती सुद्धा मोठी विकेट आहे, कारण ऋतिक गजर पहिल्या षटकामध्ये बाद होणं हे टीमसाठी फार धोकादायक आहे. तर त्यांचेच बंधू आपण पाहतो ठिकाणी आता न्यू बॅटर रोहित गजर. हा न्यू बॅटर मैदानावरती आतमध्ये खेळण्यासाठी. थोडंसं कम्युनिकेशन होत आहे जितेन शेळके आणि ताकवण्यामध्ये. दोघांमध्ये चर्चा आहे की इथून पुढे फील्ड सेटअप आपण पाहतो कसा उभा करायचा, कसा ठेवायचा. पारगावचा संघ आहे आणि जो स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो, व्यावसायिक स्वरूपातलं क्रिकेट खेळतो, दौंड तालुक्यातला एकमेव संघ आहे ज्या गावात कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे भरपूर क्रिकेटपटू आहेत. ओ हो हो, बॉलिंग मार्क वरती यश शिंदेला आपण बघतो इथे. यश शिंदेना सरळ क्लीन बोल्ड करत टी शेला आपण पाहतो थांबवलाय. बिग विकेट इज गॉन. डावाला पडलेलं पुन्हा एकदा एक मोठा खिंडार. संघाचा नेता, संघाचा संघनायक मैदानावरती थांबवला गेलाय. ऋतिक गजर बरोबरीत टी जेला सुद्धा मैदानातून जड अंतकरणानं माघारी जावं लागतंय. यश शिंदे टीम मध्ये असणं हे सुद्धा आपण पाहतो ठिकाणी त्याच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यश शिंदेनं सुद्धा अलीकडच्या काळामध्ये प्रभावित केलाय. वार्ड नंबर 4 मधून येईल हा खेळाडू. वाघजाईचा सामना वार्ड नंबर 4 बरोबरीत सुद्धा मला वाटतं किशोर भाऊ पानाम यश शिंदेशी सुद्धा बॅटल होईल. वार्ड नंबर 4 मध्ये कॅप्टन आहे यश, आणि यशचा बॅनर सुद्धा तुम्हाला 2 दिवसात बघायला मिळेल. यशच्या उजव्या हाताला दत्ता मामा ताकवणे. विशाल मोरे, अनिकेत ताकवणे, विकास सुरवसे आणि सागर ताकवणे ही सगळी एका वार्डातील टीम आहे. हे सगळे एका वार्डात आहेत. वार्ड नंबर 2 मोठा आहे, मात्र त्यांच्या समोर यश, किशोर आणि क्षितिज आहे. त्याच्यामुळं वार्ड वाईजची जी झुंज राहणार आहे, कोणता वार्ड चॅम्पियन राहतो हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे. आणि मैदान सजवायला आजच सुरुवात झालेली आहे. लाईटीचा झगमगाट असेल, लख्ख प्रकाश सोयीकडे पसरला जाईल, दिवांचा उजेड असणार आहे. आणि या लख्ख प्रकाशामध्ये तो काही देवीच्या प्राणांगणामध्ये तो वार्ड वाईजचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. उद्या IPL चा सुद्धा अंतिमचा सामना आहे. 3 तारीख आहे उद्या. IPL ची शेवटची मॅच आहे. आणि IPLच्या समारंभासाठी ऑपरेशन सिंदूरची थीम वापरणार आहेत आणि त्यासाठी 3ही सेना प्रमुख येणार आहेत. ते संध्याकाळपर्यंत आज निश्चित होईल की उद्या IPL साठी जी थीम आहे ती ऑपरेशन सिंदूरची असणार आहे. आणि शंकर महादेव यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा आहे. त्यामुळे उद्या IPLचा अंतिमचा सामना आणि त्याबरोबर वाढवायची टीम आपण पाहतो. आपण मैदान आपलं सजवायला सुरुवात झालेली आहे. अभि जाधव न्यू बॅटर ऑन स्ट्राइक एंड. पुन्हा एकदा भरपूर शपल करत आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यशनं त्याला बीट केलेला आहे. किशोर मध्यंतरी दिसला नाही, भरपूर वेळ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नव्हता खेळाडू, मात्र आज कमबॅक करतोय आपल्या गावच्या स्पर्धेमधून.
कारण मध्यंतरी कामानिमित्त त्याला क्रिकेट मैदानावरती तितकासा वेळ देता आला नाही. मात्र यश शिंदे कंटिन्यू गावाच्या टीम मधून खेळतोय आणि गावबाईचा डिंग डॉंग म्हणून टीम पारगावची ओळख आहे. उद्या कुरवडवाडीला खेळणार हा संघ सोलापूरला. हा बॉल यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये यश तिथे टिपलेला झेल आणि एक मोठा स्टार पुन्हा एकदा हडपसर पुण्यावरून आलेला हा खास खेळाडू आपल्या गावाच्या टीम साठी. अभि जाधवला सुद्धा आपण पाहतो मैदानावरती जड अंतकरणानं जावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक 3 वरती तिसरा आहे. 3 धावा धावपलकेवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. IPL वरती आपण चर्चा करत होतो. IPL चा अंतिमचा सामना मंगळवारी उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वरती खेळला जाईल. अंतिम फेरीचा समारोप समारंभाची थीम मात्र ऑपरेशन सिंदूर आहे आणि तिन्ही दलाचे जो प्रमुख आले तर ती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक मोठी गोष्ट होऊ शकते. कारण अजून तरी अद्याप तरी त्या समारंभात सहभागी होण्याची पुष्टी झालेली नाही. मात्र उद्या तुम्ही बघा अहमदाबादचं जे स्टेडियम असणार आहे आपलं ते संपूर्ण स्टेडियम तिरंगी रोषणाईनं सजवलं जाणार आहे आणि ती ऑपरेशन सिंदूरची जी थीम आहे ती तिथे असणार आहे. कारण ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सुद्धा येत आहेत. नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख असे तिन्ही दलाचे प्रमुख उद्या होऊ शकतील. कव्हरमध्ये बाळू बाईकर मैदानावरती आलेला हा खेळाडू. पहिलाच बॉल पॉइंट मध्ये खेळलेला चेंडू शतरक्षक आपण पाहतो तिकडे डिक्लेरेशन झोन कडे बॉल गेलाय की नाही हे पंचांच्या डिसिजन मधून अर्थात पुढे येईल. मात्र धावा जितक्या पळून घेतल्या जातील तितक्या धावा तिथे पुढे आणल्या जातील. धावपलकीवरती वाढ होणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण होतो. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो पुढे. ते 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 5 धावा. 2 षटकांचा खेळ संपला 5 धावा धावपलकीवरती. षटक 3 मध्ये आपण आता येतोय पुन्हा आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती क्षितिज दिवेकर. राईट हँड बॉलर आहे तर लेफ्ट हँड बॅटर. असा एक वेल कॉम्बिनेशन असलेला खेळाडू. हा बॉल रोहित थोडस शफल करत हा बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र सर तो बॉल स्टंप वरती जाऊन आदळतोय आणि याबरोबर 4था धक्का असणार आहे टीमला. क्षितिज दिवेकर चांगल्या फलंदाजांनी धास्ती घेतलेला खेळाडू आहे हा. क्षितिज दिवेकर याच वेगानं जर वर्ल्ड वाईज मध्ये गोलंदाजी करताना दिसला तर नो बॉल. कारण तिथं स्पीड मशीन आहे त्यामुळे एवढ्या जोरात तर तिथे त्याला बॉल टाकता येणार नाही. मशीन अनिकेत ताकवणे पहिल्याच बॉलला अनिकेत ताकवणेला आउट करण्यासाठी किशोर भाऊंनी सगळा प्लॅन रचलाय आणि मजा येणार आहे. अनिकेत ताकवणेची गाठ ज्यावेळी श्रेयस मोरे बरोबर पडेल आणि श्रेयस मोरे बनाम विशाल मोरेची जी बॅटल असणार आहे ना. श्रेयस मोरेने संन्यास घेतला खूप लवकर घेतला. श्रेयस मोरेची टीम सुद्धा तितक्याच ताकदीनं त्यांनी बांधलेली आहे. वार्ड वाईज 2 ची संख्या जर बघितली वार्ड 2 ची मला वाटतं 1500-1600 लोकसंख्येचा वार्ड आहे. त्यामुळे त्या वार्ड मधून टीम 2 येत आहेत पुढे. वार्ड 6 असले तरी संघ 10 आहेत आणि प्रत्येक वार्ड ताकदीने उतरतोय. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्या स्पर्धेमध्ये 31,000 आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस सुद्धा दोन टीम क्वालिफाय होतील उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे. बॉल धाव घेण्यासाठीचा प्रयत्न क्षितिज दिवेकर पुढे आपण पाहतो. प्रतिस्पर्ध्याला थांबवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलेला संघ आहे. मात्र येणाऱ्या वेळेमध्ये थोडंसं कमबॅक करत एक बेस्ट टोटल एक फायटिंग टोटल उभा करण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम. 7 धावा धावपलकीवरती 2.2 षटकांचा खेळ संपला. अशा अनेक परिस्थिती बघाव्या लागतात. खरं तर सुख आणि दुःखाचा क्षण देणारा खेळ म्हणजे क्रिकेटची ओळख आहे. तेजस जाधवनं सुद्धा अशा अनेक क्षण पुढून बघितलेले आहेत. काही वेळेस अनपेक्षित सुरुवात असते. कोलॅप्स होते समोरची पहिली बॅटिंग ऑर्डर
काही वेळेस मिडल ऑर्डर वरती जबाबदारी येते, काही वेळेस मिडल ऑर्डर सुद्धा कोलॅप्स होते, त्यानंतर खालच्या फळीतील बॅट्समन वरती जबाबदारी येते. अशा परिस्थितीमध्ये डगमगून न जाता थोडंसं शांत डोक्यानं संयम राखत खेळावं लागतं. डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड पेशन्स, आणि तो पेशन्स महत्वाचा राहील अशा परिस्थितीमध्ये. क्षितिज दिवेकर बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये आपण असताना 7 धावा 4 गडी गमावल्यानंतर कव्हरमध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक यश आपण पाहतो तिकडे समोर आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न विकास सुरवसेला आपण बघतोय एस्टर्नच्या पाठीमागे. पूर्ण प्रोफेशनल आपण पाहतो अडीकना खेळाडू असणारे हे सगळे खेळाडू. अनेक ताकवणेकडे एक 2 व्हीलर बाईक राहिली, विकास सुरवसेकडे एक 2 व्हीलर बाईक राहिली. 4 व्हीलर जिंकणारा जितेन शेळके आपण पाहतो टीम मध्ये मैदानावरती उभा आहे. नाना सुरवसे सोलापूर मधून ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने बघतायत. नानांना कामानिमित्त सोलापूरला जावं लागलं, मात्र विकास सुरवसेच्या यशामध्ये नानांचा सुद्धा वाटा मोठा राहिलाय. हा बॉल यावेळेस शांत पद्धतीने खेळलेला हा बॉल पॉइंट मध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक समोर येईल, एक धाव थोडा फुंपालाय तिथे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांकडे अपील होत आहे आणि स्क्वेअर लेग पंचांचा ओयूटीचा कॉल बरोबरीत 5वा धक्का असणारे हा टीम साठी. अर्धा संघ कोसळला. SSK टीम श्रीगोंदा, संतोष शेठ नागवडे प्रतिष्ठान श्रीगोंदा फॅक्टरी. अर्धा संघ बाद होतोय, निम्मा संघ आपण पाहतो पुढे कोसळलेला आहे. क्षितिज दिवेकरचा स्पेल भयानक राहिला या मॅच मधून. षटक क्रमांक 3 मध्ये आपण होतो. तिसऱ्या क्रमांकाचा षटक पुढे 2.5 षटकांचा खेळ संपला आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 10 ऑन बोर्ड 10 धावा धावपलकीवरती पुढे तयार झालेला हा धावपलक आहे. 10 धावा धावपलकीवरती तिसरं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करताना बॅट मैदानावरती दाखल होतील सागर सावंत. सागर सावंतला आता मैदानावरती आल्यानंतर आपल्या टीम साठी थोडंसं उभं राहणं थांबणं महत्वाचं राहील. अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते. प्रत्यक्षात आपण जे ठरवलंय तेच आपल्या सोबत होतं असं नाही, आणि कदाचित त्यालाच आयुष्य असं म्हटलं जातं. आणि आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो, जिथे तुम्हाला प्रत्येक जण अगोदर खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. उद्या कुरडवाडीला खेळणारा संघ पारगावचा परवा दिवशी इंदापूरमध्ये खेळेल. त्यामुळे एक व्यावसायिक स्वरूप, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्यावसायिक स्वरूप जर कुणी आणलं तर ते डिंगडॉंगनं आणलं. या सीझनला डिंगडॉंगनं सुद्धा काय धमाल केली आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये. अशी कोणतीही ट्रॉफी नाही जिथे डिंगडॉंग जिंकला नाही. 15 खूप वर्षाचं स्वप्न होतं खरं तर सुप्रीमो जिंकणं, आणि ते स्वप्न होतं विशाल कांबळींचं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्यावसायिक स्वरूप आणलं ते विशाल कांबळींनी, स्पर्धात्मक स्वरूप आणलं ते विशाल कांबळींनी. त्यांची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं की आपल्याला सुप्रीमो जिंकायची आहे. 3 षटकं संपली, 11 धावा. आणि यावर्षी टेनिस बॉल क्रिकेट मधला असा अवलिया जो काळाच्या पडद्याआड गेला. मात्र सुप्रीमो डिंगडॉंगनं जिंकली आणि विशाल कांबळींना ती आदरांजली वाहिली. दहशत तयार केली होती डिंगडॉंगनं. स्पर्धात्मक क्रिकेट खेळा व्यावसायिक स्वरूप आणलं पूर्णपणे क्रिकेटमध्ये ते डिंगडॉंग संघानं. विभाजन झाल्यानंतर प्रत्येक इलेव्हन पुणे पुढे आला. कोथरूड, वडगाव, शेरी परिसरातील काही मुलं पुढे त्या टीम मधून खेळताना दिसली. आणि बॅटनं हा बॉल अनिकेत ताकवणे, साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतो पुढे येईल. अनिकेत ताकवण्याची एक चांगली खासियत आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस अनिकेत ताकवण्याला ज्यावेळेस तुम्ही खेळताना बघता त्यावेळेस अनिकेत ताकवण्याचं काय म्हणणं असतं की एखादा चांगला गोलंदाज ज्यावेळेस माझ्या पुढे येतो ना, किंवा एखादा प्रोफेशनल बॉलर ज्यावेळेस माझ्या पुढे येतो त्यावेळेस मला अधिक चांगल्या पद्धतीनं किंवा अधिक चांगल्या उत्साहानं अजून खेळण्याची एनर्जी मिळते. एखाद्या चांगल्या गोलंदाजाला फेस करणं ही माझ्यासाठी काय मोठी बाब आहे हे अनिकेत ताकवणे कायम सांगतो. कारण एक चांगला बॉलर काय करतो, सगळे चांगलेच बॉल टाकतो, गुड स्पॉट्स वरती टाकतो, अचूक लाईन लेंथ वरती टाकतो. आणि एखाद्या चांगल्या गोलंदाजाला फेस करण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे. हे अनेक ताकवण्याचे शब्द आहेत जे बाईट आहे. हे त्या काही दिवसात आपण पॉडकास्ट सुरू करतोय, त्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही अनेक ताकवण्याला सुद्धा ऐकू शकता. ऋतिक गजर आज इथे आहे. ऋतिक गजर सुद्धा पॉडकास्ट मधून तुम्ही ऐकू शकणार आहात. 2 प्लेयर असतील पॉडकास्ट साठी.
पहिली जोडी आहे ती डिसाइड सुद्धा झालेली आहे पॉडकास्ट साठी. ती जोडी आहे शुभम शेळके आणि ऋतिक गजर. त्यांच्यासोबत आम्ही खूप गप्पा मारणार आहोत. हे पॉडकास्ट तुम्हाला ऐकायला मिळेल. बॉल यावेळेस पॉइंट मध्ये हा चेंडू शतरक्षक समोर आपण पाहतो पुढे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो पुढे राहणार आहे. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावे बरोबरीत धावफलकीवरती 15 धावा ऑन बोर्ड वरती आता तयार झालेला हा धावफलक. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकीवरती. अमर यादव सरांना विनंती आहे. अमर यादव सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. राईट हँड बॅटर फुल लाईनचा आपण पाहतो या ठिकाणी पुढे हा चेंडू लॉग समोर असणार आहे. कव्हर येईल पुढे. एकच धाव तिथे एक धाव आणि एका धावे बरोबरी धावफलकीवरती 16 धावांचा आकडा पुढे तयार होतो आहे. 16 धावा धावफलकीवरती. 3.4 षटकांचा खेळ समोर संपलेला आतापर्यंतचा हा डाव. 16 वरती 5 गडी बाद. किशोर भाऊ आपण पाहतो इथे आमच्या बरोबर. किशोर भाऊ वाढवायसाठी काही वेगळी तयारी वगैरे किंवा काही प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे? भाऊने सांगितलं ही सगळी सूत्र गणेश वंशी बघतायत. मला वाटतं रात्री भरपूर गर्दी होती तू काही देवळाच्या पुढे आणि प्रॅक्टिस सुरू असतानाच भरपूर गर्दी होते. रोज 5 वाजता तिकडे सगळी मुलं येतात. मात्र कॉस्को बॉल वरती प्रॅक्टिस केल्यामुळे झेल सुटताय ती काय पारगावचे. हा मुद्दा यस अनिकेत भैया बरोबर हा कुठेतरी दिसलाय आज दिवसभर. तुम्ही बघा कालही काठेवाडीच्या तिकडे यश शिंदे कॉस्को बॉल वरती प्रॅक्टिस झाल्यामुळे त्याचा परिणाम या बॉल वरती दिसलाय. बॉल हातातून निसटताना दिसलेला आहेत. रोहित शिंदे बॉल 3 स्टंप कव्हर करत रोहितच आहे मागे. अपकमिंग सुपरस्टार आपण पाहतो ठिकाणी रोहित शिंदे. उद्या विराट कोहलीची बॅटिंग आपण पाहतो ठिकाणी संपूर्ण डाव तो टीव्ही पुढे बसून बघेल. 8 मे रोजी धर्मशाळा इथे होणारा पंजाब आणि दिल्ली सामना पाकिस्ताननं जो ड्रोन हल्ल्यामुळे मध्यंतरी थांबवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी बीसीसीआयनं IPL एका आठवड्यासाठी पुढे ढकलली आणि त्यानंतर युद्धबंदीच्या घोषणेनंतर बीसीसीआयनं IPLच्या उर्वरित 16 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. जॉर्ज बटलरला जावं लागलं. 18 धावा धावफलकीवरती. 18 धावा. काय मॅच झाली काका काल महाराष्ट्राची टीम. 6 बॉल 7ची मॅच. 1 बॉल 6 वरती आणि इम्पॅक्ट प्ले जो मैदानावरती इकडे सुद्धा तुम्ही बघा. वाटतं त्या दिवशीची जी महाराष्ट्राची मॅच होती आणि इकडे सुद्धा मुंबईचा संघ खेळत होता. हार्दिक पांड्यानं जो षटकार ठोकला. इकडेही दिल्लीचा पोरगा तिकडेही दिल्लीचा पोरगा. मुंबई दिल्ली जी महाराष्ट्राची टीम त्यावरती आपण चर्चा करू. पण बोलत होतो ऑपरेशन सिंदूर नंतर जे शेड्यूल आपण पाहतो बदललं ते IPLचं. कारण बीसीसीआयनं सातत्यानं सशस्त्र दलांची एकता दाखवली आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर बहुतेक सामन्यांमध्ये आपण राष्ट्रगीत सुद्धा वाजवलं. पाचव्या क्रमांकाचं षटक आहे. 19 धावा धावफलकीवरती. 4.2 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती आतापर्यंत टाकल्यानंतर. विकास सुरवसे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. व्हेरिएशन साठी ओळखला जाणारा खेळाडू. हा बॉल मात्र व्यवस्थित आपल्या हातावरती कॅरी केला. जितेन शेळके. अजूनही जितेन शेळके कोणत्या वार्डातून खेळेल हे स्पष्ट झालेलं नाही. पारगाव प्रीमियर लीग मधून जितेन शेळके नेमका कोणत्या वार्डातून खेळणार आहे.
आमचे अमरजी बोत्रे यांचं आपण पाहतो ठिकाणी इथे आगमन होत आहे. पारगावचे सुपुत्र सांगायला आम्हाला खूप चांगला आनंद अभिमान वाटतो, कारण अमर बोत्रे आज आपलं पदवीधर शिक्षण पूर्ण केल्यानंतर असा हा अमर ज्यांनी कमी वयामध्ये एका मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपला पाय रोवला, आज विदेशामध्ये सुद्धा मोठी मागणी असत, आपला व्यवसाय ग्रो करत असताना एका मोठ्या इंडस्ट्री एरियामध्ये काम करत असताना अमर बोत्रे हे आज मोठे यश प्राप्त करत आहेत. आज आपण पाहतो ठिकाणी ते इथे आमच्या बरोबरीत उपस्थित झालेले आहेत. असे आमचे अमर बोत्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करू. ज्यांचं ग्राउंड सौजन्य आहे आपल्याला सन्माननीय श्री संजयजी बोत्रे यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. आमचे श्री संजयजी बोत्रे यांचं या ठिकाणी आगमन होतं, आम्ही करतो त्यांचं मनापासून स्वागत. नो बॉल आणि 2. ऑन बोर्ड. 26 धावा धावपलकेवरती आमचे अमरदादा बोत्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं शुभागमन आपलं स्वागत मनापासून. आपण स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत आणि विकास सुरवसे इथे आमच्या बरोबरीत बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणि टप्पा पडल्यानंतर सह बाहेर निघलेला बॉल आणि ताकवण्यास त्यांच्या पाठीमागे टिपलेला आपण पाहतो, अर्थात हातावरती कॅरी केलेला तो बॉल. धावपलकेवरती आतापर्यंत थोडासा कमी धावपलक दिसतोय. 6 षटकांची मॅच होती, त्यापैकी अर्थात सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि त्यानंतर ऋतिक गजरची जी विकेट राहिली तिथे थोडंसं मॅचनं टर्न घेतला आणि परिस्थिती बदलली. कुठे जिथे टीजे क्लीन बोल्ड झाला तिथे परिस्थिती युटर्न करत गेली आणि थोडी विरोधात जाताना दिसली, मात्र त्यानंतर भागीदारी तयार झाली नाही आणि त्यामुळे आपण पाहतो थोडासा कमी धावपलक आहे. डॉट बॉल. षटक संपतंय 5. 26 ऑन बोर्ड. 5 ओव्हरचा खेळ आणि धावपलकेवरती 26 धावा. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा धावपलकेवरती. शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा दौसिक. आणि ताकवण्याने षटक टाकलं नाही आज दिवसभरामध्ये, पण त्याला बॉलिंग मार्क वरती बघितलं नाही, कारण व्हॉट इज द रिझन बॅन दॅट द शोल्डर इंजुरी. शोल्डर थोडासा पेन करतो आणि त्यामुळे त्याला बॉलिंग मार्क वरती आपण बघितलं नाही. वार्ड वाईजला शोल्डर तयार होईल नीट. जितेन शेळके कोणत्या वार्डात खेळणार आहे तर 6 नंबर वार्ड मध्ये. 6 नंबरला लीड करेल जितेन. तौसिफ बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 बॉल घेऊन सागर सावंत ते पुढे. फायनलिंग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे. येथील एकच धाव घेण्यासाठीचा प्रयत्न, मात्र तिकडेही नकार होता. 26 धावा धावपलकेवरती शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. शेवटच्या षटकातील शेवटचे काही बॉल मॅच मध्ये शिल्लक आहेत. वाघजाईचं हे आयोजन आहे, या आधीचं पर्व सुद्धा तुम्ही बघा, खूप उत्तमरित्या खूप चांगल्या पद्धतीने याच मैदानावरती संपन्न झालं आणि हे मैदान आपल्याला उपलब्ध करून देणारे आमचे संजय दादा बोत्रे हे सुद्धा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या मैदानावरती आम्ही मनापासून स्वागत करून. बॉल निघालाय सरळ पाठीमागे डिक्लेरेशन झोन कडे. धावा तिथे मिळतील त्या 2 धावांनी धावपलकेवरती वाढ होईल आणि धावपलकेवरती धावा पूर्ण होतील. टोटल संपूर्ण 28 धावा. 28 ऑन बोर्ड. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम, तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागतो. आज 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते, त्या प्रत्येक संघाचं लक्ष होतं ते म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणं. मात्र विजय हा फक्त तंत्रावरतीच नाही तर टीमच्या समर्पणावरती अवलंबून असतो. धावबाची संधी पुढे तयार झाली. शेवटच्या षटकामध्ये अजून एक खेळाडू धावबाद होऊन माघारी जाताना दिसणार आहे.
दोन जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या टीम आहेत. पुणे आणि नगरची मॅच आहे. तिथे शिक्षणाचं माहेरघर म्हणून सांगितलं जातं. पुण्याची ओळख, पुणे तिथे काय होणं. आज मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था पुण्यात आहे. IT हब म्हटलं जातं पुण्याला. तर संस्कृतीचा वारसा जपलेलं नगर समृद्ध शहर आहे. असा दोन्ही जिल्ह्यांना मोठा इतिहास आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटची पार्श्वभूमी सुद्धा मोठी आहे. ऑल इंडिया ओपन इंटरनॅशनल पर्यंत प्रवास करणारे नगरमधील सुद्धा भरपूर खेळाडू आहेत. हा बॉल यावेळेस फुल टॉस बॅटने उडवलाय. नो बॉल वरती षटकार. नो बॉल वरती आलेला षटकार. टोटल धावा 7 आहेत. 7 ऑन बोर्ड आणि या 7 धावांच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक वाढणार आहे. क्रिकेट मधला खेळ तुम्ही बघा, क्रिकेट मधली परिस्थिती कधी एक वेळ तशीच राहत नाही, ती कायम बदलते. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला एक मात्र गोष्ट शिकवतो, तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज सोप्या पद्धतीने मिळत नाही. आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळतं ते जास्त वेळ टिकतही नाही. त्यासाठी तुमची गुंतवणूक मोठी राहते. डॉट बॉल, निर्धाव चेंडू तिथे. निर्धाव चेंडू, धावफलक थांबलाय 36 वरती येऊन. अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू बाद होऊन माघारी गेल्यानंतर हा 36 धावांचा धावफलक पुढे. स्वप्नील भैया काकड्यांबरोबर अक्षय चांदगुडे सर आपण पाहतो ऑनफिल्ड अंपायर. आमच्या बरोबर टीव्ही अंपायर आहे तुषार मेटे सर. हा बॉल भरपूर शपल करत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. मोरिया सोडा शॉपचे प्रोप्रायटर ओनर आमचे गोपीनाथ सर, अमर सरांचे जवळचे मित्र, ते इथे आमच्या बरोबरीत उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू. तर आमच्या बरोबरीत तुम्ही बघताय काका इथे उपस्थित आहेत. काकांबरोबरीत आपण पाहतो वाटेकर इथे आमच्या बरोबरीत ज्यांच्या सकाळी शुभ असते आपण पाहतो वाटेकर नाणेफेक झाली अशी सन्माननीय सारंग भाऊ इथे आमच्या बरोबरीत. त्याचबरोबरीत आमचे भारत फुटवेअरचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय बापूसाहेबजी थोरात. बापू खेळणार आहेत वाढवायची टीम स्पर्धा माहित नाही. आयकॉन आहे बापू. शेवटच्या षटकामध्ये आपण होतो. 6 ओव्हर खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर SSK आपण थांबलाय 36 वरती. तर विजयाचं टार्गेट मिळालंय 36 चेंडू मध्ये 37 धावा. 36 चेंडू 37 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. बॉल घ्या, हा सेकंड जुना बॉल घ्या वरती. विराज आपण इथे असाल तर आपण इथे या. विराज उद्या जे 4 संघ मैदानावरती खेळणार आहेत, उद्या असणार आहेत ते 4 संघ. त्यामध्ये उद्या खेळेल टीम T20 स्पोर्ट्स बेल्हा. जुन्नर तालुक्यातील असणारी टीम उद्या या मैदानावरती येते.
उद्या T20 स्पोर्ट्स बेल्लाचा संघ मैदानावरती खेळेल. तर उद्याची दुसरी टीम असणार आहे ती म्हणजे माळशिरस सोलापूरचा निमगाव मगर. आणि उद्याचा तिसरा संघ आहे MIDC महागणपती रांजणगाव. आणि चौथी टीम आहे संकल्प शिरूर. असे 4 संघ उद्या मैदानावरती खेळतील. संकल्प शिरूर तालुक्यातील टीम, तर MIDC महागणपती रांजणगाव हा शिरूर तालुक्यातला संघ आहे. मात्र एक सोलापूरची निमगावची टीम आणि दुसऱ्या साईडला जुन्नर T20 स्पोर्ट्स बेल्ला, असे 4 गावं उद्या या मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी येतील. छत्तीस चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. कमी धावपलकीमध्ये लढायचं आहे. मात्र लो स्कोरिंगचा सामना जरी असला तरी तुम्ही बघा कमी धावपलकीचे सामने काही वेळेस एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. तर इथेही हा कमी धावपलकीचा सामना मैदानावरती असताना हा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करेल का, हे या मॅच मधून आपल्याला बघायचंय. पहिलं षटक टाकण्यासाठी ऋतिक गजरकडे आपण पाहतो बॉल आहे. सामन्याला सुरुवातीची घोषणा मुख्य पंचांकडून. मॅच सुरू करतोय आपण. सेकंड इनिंगला सुरुवात होते. ऑन स्ट्राइक एंडला विशाल मोरे, टीमचे सलामीचे खेळाडू. सुरुवातीपासून प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करण्याचा हेतू उराशी बाळगून मैदानावरती दाखल होणारा महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारा खेळाडू आहे. ज्या खेळाडूच्या नावावरती अशा अनेक इनिंग आहेत. कमी चेंडूमध्ये जास्त धावांची उधळण करणारा खेळाडू म्हणजे विशाल मोरे. विशाल मोरे बॉल यावेळेस फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक. कमी धावपलकीमध्ये टीम मॅच खेळताय तुम्ही आणि कमी धावपलकीमध्ये अशा चुका तुम्ही जर करत राहिला तर मग हा सामना मात्र आपल्याला सोडून द्यावा लागू शकतो. भानुदास गुंड पाटील इथे आपण बघतो आतमध्ये. संधी निर्माण झाली होती. काही वेळेस तुम्ही बघा असं म्हटलं जातं की संधी चोर पावलं नाही येते आणि चोर पावलं निघून जाते. मात्र काही वेळेस संधी येत नाही, ती संधी निर्माण सुद्धा करावी लागते आणि ती स्वतःच्या कार्यातून निर्माण करावी लागते. डेस्टिनेशन ऑलवेज डिमांड पेशन, एवा पेशन इज युअर पावर. आपका धीरे ही आपकी ताकत है. माइंड इज वेपन एंड वेपन इज ऑलवेज लोडेड. सायलेन्स इज स्पोक, जस्ट वेट अँड वॉच. मजा येईल मॅच बघत असताना. जरी कमी धावपलकीचा हा खेळ असला तरी. अनिकेत ताकव नाही, मोठा स्टार आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या समोरून हा बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाच्या समोरून आपण पाहतो अडकन बॉल अक्षरशः अनपेक्षित उसळी घेत पुढून निघून गेला आणि 4 धावा आपण पाहतो तिथे पुढे. 4 धावा तिथे येथील या चौकाराच्या बरोबरीत विजयाचं समीकरण आपण पाहतो मात्र बदलताना तिथे दिसणार आहे. एक चूक ही उद्ध्वस्त करून टाकू शकते मॅच मधलं समीकरण. अनिकेत ताकवणे विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे आलेले खेळाडू. लेग बाईचा हा कॉल समोर सांगण्यात आलेला आहे. प्रोफेशनल प्लेयर आहे अनिकेत ताकवणे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री मधला. त्या दिवशी संगमनेरच्या मैदानावरती सुद्धा या अनिकेत ताकवण्याचा झंझावत बघायला मिळाला. प्रोफेशनल आहे.
कमर्शियल्स का टेनिस बॉल क्रिकेट पटतोय. आपण प्रोफेशन निवडतो. आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं, आपल्याला इंजिनियर व्हायचं असतं, आपल्याला एखाद्या मोठ्या आपण पाहतो सरकारी खात्यामध्ये काम करायचं असतं. तसं अनिकेत ताकवण्याने त्याचं प्रोफेशन निवडलंय क्रिकेट. बॉल यावेळेस विशाल मोरे यांचा तडाखा. आधीच किशोर भाऊंनी भविष्यवाणी केली होती की हा षटकार येऊ शकतो आणि नो बॉल वरती षटकार आला. 7 धावा. एकाच वार्ड मधले खेळाडू आहेत. विशाल मोरे ऑन स्ट्राइक इन. 7 धावा. फ्रीट असेल या बॉल वरती. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा बॅट न बॉल जाईल. एक बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर आणि रियम सांगतोय या स्पर्धेतला की या चेंडूवरती धावा राहतील त्या 4. 4 येथील या चौकारा बरोबरी धावपलक्यावरती आपण पाहतो या ठिकाणी होणारा खेळ बदल. धावपलक दाखवतोय 17 धावा. 17 धावा धावपलक्यावरती. पहिलं षटक मैदानावरती पुढे सुरू असताना 17 धावा धावपलक्यावरती. पहिलं षटक आणि एक झेल सुटला आणि मॅच मधलं चित्र बदलून गेलं. अजून एक षटकार या मॅच मध्ये आपण या षटकामध्ये बघायला मिळू शकतो. किशोर भाऊ बॉल यावेळेस पुढे सरकत आडव्या बॅटनं थोडासा अलॉंग दी कार्पेट स्लॉक स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय. तो बॉल मात्र तेवढा व्यवस्थित बॅटवरती मिळेल करता आला नाही. षटक 1 ची समाप्ती होते. एक षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती होणारा बदल धावपलक दाखवतोय 17 धावा. विजयाचं समीकरण 30 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. 30 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राइक एंडला अनिकेत ताकवणे. अनिकेत ताकवणे आपण पाहतो ठिकाणी पुढे बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी रेडी आहे. सागर सावंत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन पुढे धावताना 30 चेंडू मध्ये 20 धावा या विजयासाठी बनवायचे. हा बॉल बॅटनं पाठीमागे उडवलेला बॉल अनिकेत ताकवणे टाकतो. हा बॉल आउट ऑफ दी पार्क सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत ताकवणे बॅटनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक ट्रेड मार्क उडवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेरून घेऊन यावा लागला. षटकारानं विजयाचं समीकरण मात्र आपण पाहतो ठिकाणी अक्षरशः जवळ येऊन उभं राहिलंय. या 6 धावांच्या मदतीनं धावपलक्यावरती पुन्हा एकदा बदलणारं कॅल्क्युलेशन बदलणारा खेळ पुढे समोर दिसायला सुरुवात झाली. अनिकेत ताकवणे पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा थोडा फटका आहे आणि बॉल जातोय आपण पाल. एक अद्भुत आपण पाहतो ठिकाणी तिथे सिग्नल अनोखी शैली तिकडे बघायला मिळाली. राजू गायकवाड डान्सिंग हंपायर नृत्याचा अद्भुत आविष्कार राजू गायकवाड. अनिकेत ताकवणे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद राजू गायकवाड. बॉल यावेळेस कवर टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक इनसाइड आउटसाइड देखना फटका. माती कापत बॉल निघालाय सर सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा या चौकाराच्या मदतीने विजयाचं समीकरण अक्षरशः खिळखिळा करून टाकणारा पारगावचा टायगर अनिकेत ताकवणे. 31 धावा धावपलक्यावरती. 6 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये फक्त शिल्लक राहिलेल्या आहे. 31 धावा धावपलक्यावरती. षटक क्रमांक 2 मध्येच विजयाचं समीकरण अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकणारा द डिस्ट्रॉयड म्हणून अनिकेत ताकवणे. ज्याचा संयम हीच त्याची मोठी ताकद आहे.
उद्या बरोबर 9:30 पहिला बॉल आम्ही टाकतोय. उद्या चारही संघ बाहेर गावून येत आहेत. एक सोलापूरचा संघ आहे. हा बॉल अनिकेत दाखवणे स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर राजू गायकवाड यांकडे टाकून दिलेला हा बॉल आणि सामना संपवला. आणि हा षटकार